हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलेलं आहे. यातून इतकंच कळतं की चुकांमधूनच माणसाला शिकायला मिळतं. दिवसाची सुरुवात एक चांगल्या आणि सुंदर विचाराने करण्याचं कारण इतकंच असतं की एक सकारात्मक ऊर्जा आपल्यात निर्माण व्हावी. तेव्हा चुका करा आणि त्या चुकांमधून अजून काहीतरी नवीन शिका. चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या 18 जूनच्या आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. सर्वप्रथम ऐकूया 18 जून या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आजच्याच दिवशी 1576 साली मुघल शासक अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हळदी घाटीच्या युद्धाला सुरुवात झाली. 18 जून 1576 रोजी खमनोर आणि बालीच्या गावाजवळील अरुंद डोंगरावरील प्रवेशद्वारातून हळदी घाटाची लढाई सुरू झाली होती आणि खमनोर गावच्या काठावर बनस नदीच्या काठी मोलेलापर्यंत काही तास ही लढाई चालली. युद्धामध्ये निर्णायक विजय कोणालाही मिळू शकला नाही, परंतु ज्या हेतूने हे युद्ध केलं गेलं ते पूर्ण होऊ शकले नाही. या युद्धामध्ये महाराणा प्रतापचा सहयोगी राणा पुंजा याला पाठिंबा मिळाला आणि याचवेळी महाराणा प्रतापचा प्रसिद्ध घोडा चेतकही या युद्धात ठार झाला. असं म्हटलं जातं की हळदी घाटाच्या लढाईनंतर राणा प्रताप यांनी गनिमी युद्धाच्या तंत्राचा वापर करून मोगलांवर आक्रमण चालूच ठेवले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1946 साली गोवा मुक्ती लढ्याचे प्रमुख डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले, त्यास गोवा मुक्ती संग्राम असं संबोधतात. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील उर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबरच पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे 450 वर्षांचं राज्य समाप्त झालं. आजच्याच दिवशी सन 1981 साली मुख्य करून जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाया खुरकत या रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित करण्यात आली होती. सन 1983 साली अमेरिकन अंतराळवीर आणि भौतिकशास्त्रज्ञ सॅली क्रिस्टन राईड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. सन 1987 साली MS स्वामीनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार मिळाला होता. सन 2009 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी विशेष उपग्रह पाठवला. तर ह्या होत्या आजच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे त्यांच्या जन्मदिवसाविषयीची माहिती घेऊया. आजच्याच दिवशी 1817 साली राजपूत नेपाळ शासक तसंच नेपाळचे पहिले पंतप्रधान व राणा राजवंशाचे संस्थापक जडक बहादूर राणा यांचा जन्म झाला. 1887 साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतितज्ञ तसंच बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री डॉक्टर अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्म झाला. 1899 साली
भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि भारतातील समाज सुधारणावादी चळवळीचे नेते तसंच महात्मा गांधी यांचे अनुयायी दादा धर्माधिकारी यांचा जन्म झाला. सन 1931 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1931 साली ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसंच ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती फर्नांडो हेनरिक कार्डोसो यांचा जन्म झाला. सन 1934 साली भारतीय वंशीय संगणक वैज्ञानिक, बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्था संगणक विज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक ई.व्ही. कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. सन 1986 साली फ्रेंच व्यावसायिक टेनिसपटू रिचर्ड ग्रॅबियल सायर गॅस्के यांचा जन्म झाला. सन 1987 साली इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू मोईन अली यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1994 साली युवा भारतीय टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्म झाला. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय काम करून इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. आज त्यातीलच काही व्यक्तींची पुण्यतिथी आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्तींबद्दल. आजच्याच दिवशी 1858 साली मणिकर्णिका तांबे उर्फ राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडल्या. सन 1901 साली महाराष्ट्रीयन थोर साहित्यकार व लेखक तसंच मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचं निधन झालं. सन 1958 साली इंग्लंड देशाचे क्रिकेटपटू डग्लस जॉर्डिन यांचं निधन झालं. सन 1974 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, संसद सदस्य व हिंदी भाषिक साहित्यिक सेठ गोविंद दास यांचं निधन झालं. सन 1999 साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व कथा कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचं निधन झालं. सन 2003 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता व लेखक जानकीदास मेहरा यांचं निधन झालं. 2005 साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त कसोटी क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचं देखील निधन झालं. सन 2009 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय संगीतकार, शास्त्रीय गायक व सरोदवादक अली अकबर खां यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या महत्त्वाच्या व्यक्तींची पुण्यतिथी आहे. त्याबद्दल रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडत असेल. हे सत्र तुम्हाला कसं वाटतंय याविषयी तुम्ही आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर पाहूच शकता. शिवाय स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता बरं का. चला तर मग मित्रांनो, लवकरात लवकर रेडिओ MPSC गुरु हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मग इतर ज्या काही पॉडकास्ट चॅनल आहे त्यांच्यावर आमचं रेडिओ MPSC गुरु ऐका. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.